Good morning, students. Today we are going to learn cyclotron accelerator, which is also called as particle accelerator, which is used to produce high energetic particle beams, which is useful in studying particle matter interactions, and some of these also useful in medical treatment of certain diseases. सायक्लोट्रॉन हे एक असं डिव्हाइस आहे जे जे याचं इन्व्हेन्शन अर्नेस्ट ओ लॉरेन्स नावाच्या सायंटिस्टनं ॲक्च्युली तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे 1934, परंतु ते 1929 ते 1930मध्ये जे इन्व्हेन्शन झालं. नंतर अर्नेस्ट ओ लॉरेन्स या सायंटिस्टनं 1932मध्ये याचं पेटंट मिळवलं आणि 1939मध्ये या कामासाठी त्याला फिजिक्समधलं नोबेल प्राईज मिळालं होतं. बरोबर आहे. काय म्हणलं बघा, मी परत एक वेळेस सांगतो. सायक्लोट्रॉन हे एक असं मशीन आहे किंवा एक असं डिव्हाइस आहे जे कशासाठी यूज करतात तर एनर्जेटिक बीम. जसं की आपण पाहतो सूर्याचा एक किरण म्हणजे काय आहे, एक बीम आहे. बरोबर आहे. सूर्याचा एक रे, त्याच्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एनर्जी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे. जर समजा आपण त्याच सूर्यप्रकाशाच्या समजा आपल्याला माहीत आहे की तुम्ही हा कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह लेन्स आपण घेतो आणि सूर्यप्रकाश आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्याचा एक ठिपका आपण कागदावरती पाडतो आणि कागद त्या ठिकाणी आपण जळताना किंवा पेट घेताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपण काय केलं, सूर्याचे नंबर ऑफ रेज काय केले, आपण एकाच पॉईंटला कॉन्सन्ट्रेट केले आणि त्याच्यापासून जी एनर्जी होती त्या एनर्जीचा यूज करून आपण तो खालचा पेपर काय केला, बर्न केला. सिमिलरली या ठिकाणी काय होते, हे एक अशा प्रकारचं ॲक्सलरेटर आहे ज्याला आपण पार्टिकल ॲक्सलरेटर म्हणतो. हे पार्टिकल ॲक्सलरेटर काय करते, याच्यामध्ये असणारे पॉझिटिव्ह आयन्स, फॉर एक्झाम्पल प्रोटॉन्स असतील किंवा हिलियम गॅस इंट्रोड्यूस केला तर त्याच्यापासून निघणारे जे काही पॉझिटिव्ह आयन्स आहेत किंवा हायड्रोजन गॅसमधून हायड्रोजन गॅसचं आयनायझेशन करून काय करतात, या ठिकाणी पॉझिटिव्ह आयन्स यूज करतात. ज्या पॉझिटिव्ह आयन्सला एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनं ॲक्सलरेट करतात. आणि आपल्याला माहीत आहे की जो कुठला पार्टिकल ज्याला मास आहे तो जर एका ठराविक वेगानं मूव्ह होत असेल तर त्याच्यामध्ये काय असते, कायनेटिक एनर्जी प्रेझेंट असते. तसं याच्यामध्ये एक पार्टिकल आहे, त्या पार्टिकलला एका स्पायरल पाथमध्ये ॲक्सलरेट करतात आणि त्या पार्टिकलला एक ॲज अ बीम म्हणून यूज करतात. जी बीम किंवा त्या बीमची जी एनर्जी आहे ती कशी असते, त्याला म्हणतो आपण हायली एनर्जेटिक बीम. त्याची एनर्जी मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट टू गिगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी असू शकते. आत्तापर्यंत जगात जे यूज होणारे पार्टिकल ॲक्सलरेटर आहेत किंवा सायक्लोट्रॉन आहेत त्यांची एनर्जी जवळपास 500 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. आणि जगामधला सगळ्यात स्ट्रॉंग सायक्लोट्रॉन त्यालाच म्हणतो आपण सिंक्रो सायक्लोट्रॉन, जो 1940 to 1946मध्ये अर्नेस्ट ओ लॉरेन्स याच सायंटिस्टनं बर्कले या ठिकाणी म्हणजे कॅलिफोर्नियाची युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी तयार केला होता, ज्याची एनर्जी किंवा तो प्रोड्यूस करू शकतो 730 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी हायली एनर्जेटिक बीम. बरोबर आहे. बघा इकडे आपल्याला याच्यामध्ये काय आहे, एकदम त्यांनी बेसिक प्रिन्सिपल दिलेला आहे, याचा आपल्याला वर्किंग कसा करतो ते दिलेलं आहे आणि 2-3 फॉर्म्युलेज आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, व्हॉट इज सायक्लोट्रॉन. आता याला काय म्हणतो आपण, पार्टिकल ॲक्सलरेटर असं एक नाव आहे किंवा सायक्लोट्रॉन असं एक नाव आहे. काय माहिती असली पाहिजे आपल्या याच्याविषयी, तर अर्नेस्ट ओरलँडो लॉरेन्स या सायंटिस्टनं 1930मध्ये याचं इन्व्हेन्शन केलं. त्याच्यानंतर याचा यूज फिजिक्समध्ये होतो आणि मेडिकल सायन्समध्ये देखील होतो. जसं की मेडिकल सायन्समध्ये ट्यूमर असेल किंवा आणखीन कुठले जे डिसीजेस आहेत त्यांच्यावरती त्या आजारावरती इलाज करण्यासाठी जे काय मेडिसिन तयार केले जातात त्या मेडिसिन तयार करण्यासाठी या पार्टिकल ॲक्सलरेटरचा यूज होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर पार्टिकल आणि मॅटर यांच्यामधले जे इंटरॅक्शन्स आहेत फिजिक्समध्ये ते स्टडी करण्यासाठी या सायक्लोट्रॉनचा यूज होतो. आता नेमका हा काय कॉन्सेप्ट आहे, तर सायक्लोट्रॉनमध्ये काय आहे, एक चार्ज पार्टिकल आहे. जनरली पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतो, कारण निगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन ज्याला वेट कसं आहे, खूप कमी आहे किंवा ज्याचं मास म्हणजे निग्लिजिबल आहे, त्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतो असं कन्सिडर केलं आपण. काय करतात त्याला, तर दिस पार्टिकल इज ॲक्सलरेटिंग चार्ज पार्टिकल्स टू हाय एनर्जीज. म्हणजे आपण ॲज अ कन्स्ट्रक्शन जर पाहिलं तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे,
बघा या ठिकाणी आता याच्या अगोदर एक आपण कॉन्सेप्ट स्टडी केला होता, तो सांगतो मी अगोदर, तुम्हाला नंतर कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करतो. आपण काय स्टडी केलं होतं की मॅग्नेटिक फील्ड, समजा ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्डमधून जर एखादा चार्ज पार्टिकल मूव्ह झाला तर या चार्ज पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीला किंवा त्या स्पीडला ही मॅग्नेटिक फील्ड कुठल्याही प्रकारचा इफेक्ट करत नाही, परंतु त्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे त्याचं डायरेक्शन बेंड करण्याचं काम किंवा बेंड करण्याची कॅपॅबिलिटी ही मॅग्नेटिक फील्डमध्ये असते. आणि इलेक्ट्रिक फील्ड काय करते तर त्या पार्टिकलला ॲक्सलरेट करण्याचं काम करते आणि मॅग्नेटिक फील्ड ही त्या पार्टिकलला बेंड करण्याचं काम करते. कशामध्ये? या सायक्लोट्रॉनमध्ये. म्हणजे याचा अर्थ सायक्लोट्रॉनमध्ये दोन फील्ड्स यूज केलेले आहेत, एक आहे मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरी आहे इलेक्ट्रिक फील्ड. या दोघांचं कॉम्बिनेशन सायक्लोट्रॉनमध्ये यूज केलेलं आहे. आणि एका चार्ज पार्टिकलला फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा या सेंटरला जर गॅस कुठला हायड्रोजन गॅस जर इंट्रोड्यूस केला आणि त्याच्यातून जर हा इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्या ठिकाणी हायड्रोजन गॅसचं आयोनायझेशन होऊन काय करतात, पॉझिटिव्ह आयन बाहेर पडतात आणि त्या एका पॉझिटिव्ह आयनला ॲक्सलरेट करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्डचा यूज केलेला आहे. आणि त्या पार्टिकलचा पाथ असा स्पायरलमध्ये म्हणजे याचा अर्थ सर्क्युलरमध्ये बेंड करण्यासाठी मॅग्नेटिक फील्डचा यूज या सायक्लोट्रॉनमध्ये केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ सायक्लोट्रॉनमध्ये मॅग्नेटिक ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक दोन्ही प्रकारच्या फील्ड या ठिकाणी प्रेझेंट आहेत. आता इथे काय बघा कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे तर कन्स्ट्रक्शनमध्ये दोन स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट यूज केलेले आहेत. वरच्या बाजूला इथं एक सर्क्युलर, हा वरच्या बाजूला एक नॉर्थ पोल आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यावरती एक प्रकारची वायरिंग आहे. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेट कसा असतो. हा इलेक्ट्रिसिटी यातून पास केल्यानंतर या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतो, बरोबर आहे. आणि खालच्या बाजूला आपण सेम एक अशाच प्रकारचा दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. आपल्याला माहिती आहे करंटचं डायरेक्शन जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर आपण पाहिजे तो पोल तयार करू शकतो. वरच्या बाजूला साऊथ पोल आहे, खालच्या बाजूला नॉर्थ पोल आहे. नॉर्थ पोल म्हणजे अँटी क्लॉकवाईज करंट, साऊथ पोल म्हणजे क्लॉकवाईज करंट असतो. त्यानुसार आपण या ठिकाणी दोन पोल तयार केले, एक साऊथ पोल एक नॉर्थ पोल. हे दोन ह्यूज स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत इलेक्ट्रोमॅग्नेट. यांची जी कॅपॅसिटी आहे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करण्याची ती जवळपास 1.5 टेस्ला एवढी आहे. 1.5 टेस्ला म्हणजे ही खूप लार्ज अमाऊंट ऑफ किंवा खूप मोठी मॅग्नेटिक फील्ड झाली, जी आपण जनरली गॉसमध्ये मेजर करतो. 15,000 गॉस एवढी ही स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या कशा असणार, वरून खालच्या बाजूला म्हणजे याचा अर्थ नॉर्थकडून साऊथ पोलकडे असतील. हे आपल्याला माहीत आहे, आपण स्टडी केलेलं आहे. याच्या आतमध्ये सेंटरला त्यांनी काय केलेलं आहे, इव्हॅक्युएटेड चेंबर आहे सर्क्युलर, जे कसं आहे हॉरिझॉन्टल ठेवलेलं आहे. वरच्या बाजूला जर पाहिलं आपण, वरच्या बाजूला नॉर्थ पोल, खालच्या बाजूला साऊथ पोल आणि दोन्हीच्या मध्ये त्यांनी एक इव्हॅक्युएटेड ग्लास चेंबर किंवा इव्हॅक्युएटेड चेंबर, ज्याचा अर्थ जे अशा आकाराचं एक सर्क्युलर चेंबर आहे, अशा आकाराचं एक सर्क्युलर चेंबर त्यांनी याच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये दोन डीज आहेत, दोन डीज. डी म्हणजे काय, डी शेप्ड हॉलो मेटॅलिक बॉक्स. याच्या आतमध्ये दोन डी आहेत, डी शेप्ड हॉलो मेटॅलिक बॉक्स. एक मेटलचा एक हॉलो म्हणजे आतमधून पोकळ किंवा रिकामा असणारा डी आकाराचे अशा दोन ब्लॉक्स. याला नाव दिलेलं आहे D1, याला नाव दिलेलं आहे D2. अशा दोन डीज आहेत. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, हा जो मधला गॅप आहे या गॅपमध्ये त्यांनी एक अल्टरनेटिंग सोर्स म्हणजे अल्टरनेटिंग करंट इंट्रोड्यूस केलेला आहे. काय केलेलं आहे, अल्टरनेटिंग करंट इंट्रोड्यूस केलेलं आहे, ज्याची कॅपॅसिटी ही किती आहे, जवळपास 10,000 वोल्ट एवढं वोल्टेज या ठिकाणी त्यांनी अप्लाय केले. आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 10 मेगाहर्ट्झ. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 10 मेगाहर्ट्झ. म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहीत आहे अल्टरनेटिंग करंट हा काय होतो, एकदा त्याचा ग्राफ जर पाहिला आपण तर तो एकदा पॉझिटिव्ह हाफ निगेटिव्ह हाफ, परत पॉझिटिव्ह हाफ, परत निगेटिव्ह हाफ असा ट्रॅव्हल होतो. तर एक पॉझिटिव्ह हाफ एक निगेटिव्ह हाफ एक ऑसिलेशन पूर्ण झालं, असे ऑसिलेशन्स त्या ठिकाणी हा इलेक्ट्रिक करंट 10 मेगाहर्ट्झ म्हणजे एका सेकंदाला 10 मेगा म्हणजे काय, 10 टू द पॉवर 6 म्हणजे जवळपास 1 कोटी. 1 वरती 7 शून्य म्हणजे याचा अर्थ जवळपास 1 कोटी एवढे ऑसिलेशन्स त्या ठिकाणी तो काय करतो, परफॉर्म करतो एका सेकंदाला. एवढ्या हाय फ्रिक्वेन्सीचा इलेक्ट्रिक करंट आणि 10,000 वोल्ट एवढं लार्ज अमाऊंट ऑफ व्होल्टेज या दोन डीजच्या मध्ये अप्लाय केलेलं आहे. आणि ही स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड ही व्हर्टिकल डायरेक्शनला आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड ही त्याच्या आतमध्ये हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी की इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या कशा आहेत, दोन्ही एकमेकाला
परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. बघा आता याच्यानंतर जर आपण पाहिलं दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे, आता याच्यामध्ये काय करणार आहेत त्यांनी सेंटरला बरोबर या 2 डीजच्या सेंटरला हा जो पॉईंट आहे या ठिकाणी गॅसचं आयोनायझेशन केलं जाते. आयोनायझेशन करणे म्हणजे काय, एकतर गॅसला हीट प्रोव्हाइड करणे किंवा त्या गॅसमधून हाय इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड करणे. बरोबर आहे. लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जर या ठिकाणी समजा इथं आपण इंट्रोड्यूस केला एक गॅस, कुठला, हायड्रोजन गॅस इंट्रोड्यूस केला, तर हायड्रोजन गॅस इंट्रोड्यूस केला आणि त्याचं जर समजा आपण आयोनायझेशन केलं तर या ठिकाणी काय होते, आपल्याला माहीत आहे प्रोटॉन्स म्हणजे प्रोटॉन्स जे पॉझिटिव्हली चार्ज आहेत ते या ठिकाणी तयार होतील किंवा जनरेट होतील आणि त्या तयार झालेल्या प्रोटॉन्सला एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ॲक्सलरेट करून त्यांची एक एनर्जेटिक बीम तयार करतात आणि या ठिकाणी कुठंतरी एक विंडो असेल या साईडला किंवा या साईडला, इथून ती बीम काय होते, एक्झिट होते आणि ती बीम आपल्या पाहिजे त्या टार्गेटवरती आपण स्ट्राईक करून त्याचा पाहिजे तो उपयोग करू शकतो. मग आता नेमकं काय होतं बघा, इथं तुम्ही तो प्रोटॉन जनरेट केला. बरोबर आहे. प्रोटॉन जनरेट केला, इथं आपण अप्लाय केलेली जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कसली आहे, अल्टरनेटिंग. म्हणजे याचा अर्थ समजा सुरुवातीला इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे. कुठं, पहिल्या हाफ सायकलमध्ये. नेक्स्ट हाफ सायकलला काय होईल, इथं पॉझिटिव्ह येईल, परत इथं निगेटिव्ह येईल. मग आता बघा इथं तयार झालेला जो चार्ज पार्टिकल आहे तो आहे प्रोटॉन, त्याच्यावरती चार्ज आहे पॉझिटिव्ह. बरोबर आहे. मग तो तयार झालेला प्रोटॉन या ठिकाणी असणारी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्डचं काम आहे त्या चार्ज पार्टिकलला ॲक्सलरेट करणे आणि मॅग्नेटिक फील्डचं काम आहे त्याचा जो पाथ आहे त्याला बेंड करणे. कशामध्ये, सर्क्युलर पाथमध्ये. बरोबर आहे. मग हा पार्टिकल इथून निघाला, कुठं जाईल हा सुरुवातीला, हा चार्ज याच्यावरती पॉझिटिव्ह आहे, इकडं पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, आपल्याला माहीत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, त्यामुळं हा इथं एंटर होईल आतमध्ये. बरोबर आहे. एंटर झाल्यानंतर त्याला इथं इलेक्ट्रिक फील्डमुळं जी काय व्हेलॉसिटी मिळाली होती त्या व्हेलॉसिटीने तो इथं आतमध्ये एंटर करेल आणि हाफ सर्कल कंप्लीट करेल. बरोबर आहे. आता इथं काय होतंय बघा, इथं काय होतंय, इथं आतमधल्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याच्यामुळं फक्त पार्टिकल जोपर्यंत या गॅपमध्ये आहे तोपर्यंतच तो ॲक्सलरेट होईल आणि पर्टिक्युलर व्हेलॉसिटीनं आतमध्ये एंटर होईल. नंतर त्याचा स्पीड इथून इथपर्यंत कॉन्स्टंट असेल. मग आता काय झालं, आता या ठिकाणी इथं अप्लाय केलेली जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी म्हणजे अप्लाइड फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी आणि अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी किंवा या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी आणि इलेक्ट्रिक फील्डची फ्रिक्वेन्सी इक्वल आहे. म्हणजे याचा अर्थ इथं त्या इलेक्ट्रिक करंटला हाफ सायकल कंप्लीट करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ या पार्टिकलला इथून इथं एक हाफ सर्कल कंप्लीट करायला लागतो. नंतर पार्टिकल इथं आला, आता काय झालं, या ठिकाणी इलेक्ट्रिक करंटनं काय केलं, त्याचं सायकल चेंज केलं, पॉझिटिव्ह हाफमधून आता तो निगेटिव्ह हाफमध्ये आला, म्हणजे इथल्या पोलॅरिटीज चेंज झाल्या. इथं आता आली पोलॅरिटी पॉझिटिव्ह, इथं आली निगेटिव्ह. जी अगोदर इथं पॉझिटिव्ह होती इथं निगेटिव्ह होती, पोलॅरिटी चेंज झाली कारण करंट आहे अल्टरनेटिंग. आता परत पार्टिकल इथं आला, एवढ्या गॅपमध्ये पार्टिकल परत ॲक्सलरेट होईल आणि ॲक्सलरेट म्हणजे त्याची व्हेलॉसिटी वाढली, याच्यापेक्षा जास्त आपल्याला माहीत आहे व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. मग रेडियस पण काय होणार, वाढणार. रेडियस काय झाली, वाढली. मग परत आणखीन पोलॅरिटी चेंज झाली, आता इथं निगेटिव्ह आला, इथं पॉझिटिव्ह. मग पार्टिकल काय होईल, निगेटिव्हकडे अट्रॅक्ट, म्हणजे इथून परत इथं आतमध्ये असा एंटर होईल, परत लार्ज अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी तो ॲक्वायर करली इथं इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळं आणि लार्जर रेडियसनं तो या ठिकाणी ट्रॅव्हल करेल. परत सेम तीच कंडिशन, पोलॅरिटी चेंज, परत तो अशा पद्धतीने तो बाहेर एक्झिट होईल. आणि ते एक्झिट तेव्हाच होतो किंवा आपण त्याला करू शकतो ज्यावेळेस आपल्याला सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जेटिक बीम जर भेटली तर आपण त्यावेळेस काय करतो, त्या विंडोमधून त्या टार्गेटवरती त्या बीमला आपण स्ट्राईक करतो किंवा कोलाईड करतो. सगळ्यात शेवटची ही जी रेडियस आहे याला म्हणतो आपण आर एक्झिट. अशा पद्धतीनं हे सायक्लोट्रॉन ॲक्च्युअल वर्किंग करते. इकडं परत एक वेळ सांगतो तुम्हाला, याचा जो इक्वेशनचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. इथं एक समजून घ्या फक्त आपण की सायक्लोट्रॉन म्हणजे नेमकं काय आहे, तर एक पार्टिकल ॲक्सलरेटर आहे ज्याचा यूज फिजिक्स आणि मेडिकल सायन्सेसमध्ये त्याचा यूज होतो. वेगवेगळे मेडिकल सायन्सेसमध्ये जे डिसिजेस आहेत, कॅन्सर असेल, ब्रेन ट्यूमर असेल, आणखीन कुठले असतील, तर त्याच्यावरती ते जे काय रेजचा मारा करतात त्या डिसीजमध्ये पर्टिक्युलर पेशंटवर असेल किंवा आणखीन समजा त्या मेडिसिन्स तयार करण्यासाठी जे काय पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एनर्जीची बीम लागते ती बीम जनरेट करण्यासाठी याचा यूज करतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इमॅजिन करू शकता हायली एनर्जेटिक बीम
आपण बऱ्याच हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन मूव्हीजमध्ये पाहिलं असेल, जसं की आयर्न मॅनच्या एका मूव्हीजमध्ये आहे, तो एक हायली एनर्जेटिक बीम तयार करतो. तशा प्रकारची एक हायली एनर्जेटिक बीम म्हणजे काय, तशा प्रकारची बीम या पार्टिकल ॲक्सेलरेटरमधून तयार होते आणि त्या बीमचा यूज हा फिजिक्समध्ये किंवा मेडिकल सायन्सेसमध्ये केला जातो. बरोबर आहे. तर आपल्याला त्याचं काय आहे कन्स्ट्रक्शन, त्याचं काय आहे वर्किंग कसा करतो आणि त्याच्यावरती असणारे डेरिवेशन्स. तर आज आपण कन्स्ट्रक्शन आणि त्याची वर्किंग थोडक्यात पाहिली. याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते वर्किंग एक वेळेस डबल घेतो आणि नंतर मग आपण ते डेरिवेशन पुढचं पाहू. ठीक आहे, या ठिकाणी थांबा आपण. थँक्यू.